तर गाईज मी जातोय आपल्या घरी आता. आणि गाईज आज पण पोपट झालेला आहे आपल्यासोबत, कारण पप्पांनी आधीच पाणी दिलं आपल्या आंब्यासाठी. आणि गाईज मी उगाच आलो इथवर. तर गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज आता मी जातोय आपल्या शेतामध्ये, बिकॉज आपल्या झाडांना पाणी द्यायला. कारण गाईज उन्हाळा आहे, याच्यामुळे आपल्या विहिरीमधलं पाणी आपल्या झाडांना देतो माय गाईज. ओके. आणि कारण गाईज आता उन्हाळा आहे, याच्यामुळे ते सुकून जातील आणि त्यांना पाणी पण भेटणार नाही, याच्यामुळे मी जातोय गाईज. ओके. तर चला गाईज. आणि बघू शकता इकडचा असा काहीतरी एन्व्हायरमेंट झालेला आहे, बघू शकता गाईज. आणि गाईज माझ्या म्हणजे मी यूट्यूब बघत होतो, तेव्हा खूप सारे क्रिएटर असे म्हणत आहेत की जे व्लॉगिंग करत आहे खरं खास तर ते व्लॉगिंग सोडत आहे. ओके. म्हणजे त्यांची काय रिझन आहे ते मला माहीत नाही, पण ते आय क्विट असं काही ते बोलत आहेत. त्यांच्या मागे काय खरं खोटं ते मला माहीत नाही. तर बघूत गाईज. आणि त्यांच्याशी मतलब माझे काही संबंध नाहीत गाईज. असंच मी म्हणजे व्हिडिओ बघितला होतं आणि मी तुम्हाला शेअर करावं म्हटलं. आणि गाईज मी आंबे पण आणणार आहे, तिकडे आपले आंब्याचं झाड आहे गाईज. तर गाईज मी आलेलो आहे इथे आपल्या शेतामध्ये. ओके. तर बघू शकता तुम्ही आपलं हे शेत आहे. आणि गाईज तिथे खोडं पण रवलेले आहेत. म्हणजे काय असते सांगू का, तिथे आता जे कडबा आम्ही कापलेला होता ना, ते आता कापला आणि ते खोडे घातले. त्याला हिंदी भाषेमध्ये नाही तर गावठी भाषेमध्ये खोड म्हणतात नाही का. तर गाईज आपली तिकडे विहीर आहे, तर आपण तिकडे जातोय गाईज. ओके. तर गाईज मी आलेलो आहे आपल्या विहिरीपाशी. तुम्ही बघू शकता गाईज आपली इथं विहीर आहे. आणि इथं मी गाईज आपली कळशी पण टाकलेली आहे, तुम्हाला दाखवतो मी. ती आता थोडी मध्ये आहे गाईज. ओके. तर गाईज मी पाणी काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता गाईज. इथं मी पाणी काढलेलं आहे गाईज. आणि गाईज हे थंडगार आता पाणी आहे गाईज. आता मी पितो गाईज. ओके. गाईज खूप थंड पाणी आहे. आणि काय लागलं. आणि गाईज बघू शकता तुम्ही किती चांगली विहीर आहे आपली. आणि गाईज ही आताच बनवलेली आहे विहीर, आणि तिकडे ती जुनी गाईज आहे विहीर. ओके. तर गाईज आता आपण हे पाणी घेऊन जाऊत वय पाणी, आणि आपल्या आता आंब्याला टाकू गाईज. ओके. कारण की गाईज आपल्या झाडांना पण पाणी पाहिजे. ओके. तर चला गाईज. ओके. तर गाईज मी जात आहे आपलं पाणी घेऊन आपल्या झाडांसाठी. ओके. हे बघू शकता गाईज आपलं इथं पाणी आहे, ह्याच्यामध्ये पाणी आहे गाईज. आणि मी घेऊन जात आहे आपल्या झाडांसाठी, कारण त्यांना पाणी भेटलं नव्हतं गाईज. आणि गाईज बघू शकता हे आपल्या शेजाऱ्यांचं शेत आहे, जे की वाळून गेलेलं आहे गाईज. आणि गाईज मी खूप मोठं ते रस्सी आणली होती, ते बघू शकता तुम्ही. रस्सी आणली होती मी, कारण थोडी पुरत नाही याच्यामुळे. गाईज आज पण पोपट झाला, कारण गाईज मला पप्पानं सांगितलं नव्हतं की ते रात्री पाणी म्हणजे आपल्या झाडांना देण्यासाठी येणार आहेत. हे बघू शकताय इथे पाणी पण दिलेलं आहे, आणि आपल्या शेतात पण पाणी टाकलेलं आहे गाईज. बघू शकता इथे कालच रात्री पाणी टाकलेलं आहे. आणि पुरी गाईज ही माती सगळी वल्लीच आहे. तरी पण मग गाईज आपण आलात तर आता थोडंसं पाणी टाकावंच लागेल. तर गाईज आपण जाऊत आणि पाणी टाकू गाईज. ओके. तर गाईज आपली झाडं याच्यामध्ये आहेत, या गजरा गवतामध्ये. तर आपण जाऊत गाईज. ओके. आणि बघू शकता गाईज इकडे पण पाणी आलेलं आहे, आणि याच्यामुळे आता झाडं पण हे झाली गाईज. कुठे गेला झाड. जेव्हा इथं आपला आंबा आहे, तर गाईज मी पाणी टाकतो गाईज. ओके. याला तर गाईज आता याने पाणी पिला, तर आता दुसऱ्याला टाकूच गाईज. ओके. तर गाईज इथे एक पण आहे, तर आता याला पण टाकू द्यायचं पाणी. ओके. पे बाबा पे, झाडो पिओ. आणि गाईज इथेच माझी पेन ड्राईव्ह हरपल होती. ओके. तुम्ही बघू शकता इथेच माझी पेन ड्राईव्ह हरपलती. आणि गाईज नंतर आपल्याला सापडली पण गाईज दुसरं एक पण राहिलेलं आहे झाड, त्याला पण आता गाईज आपण पाणी टाकू. ओके. हे बघा गाईज इथे पाणी, हे झाड आहे, हे बघा गाईज इथे झाड आहे, तर याला पण पाणी टाकू तुम्ही. तर गाईज आता यानं पण पाणी पिलेलं आहे. तर गाईज आता मी जातो घरी. ओके. आणि माझ्या पप्पाचा फोन आलता, म्हणून लागते की वैरण घेऊन जाय. आणि गाईज आता आपले दादा आणतात वैरण, तर याच्यामुळे मी नेत नाही. तर गाईज आता या झाडांना थोडं पाणी टाकूत, यांना पाणीच नाही. आता गाईज चांगली उगतात, तरी पण माझ्या शेजाऱ्याचे आहेत, तरी पण टाकलं गाईज. बघा किती मी पुण्यवान आहे. तर गाईज मी आता निघालो घरी, कारण गाईज मला माहीतच नव्हतं की हे पण येणार आहेत म्हणून. तर रात्री पप्पाने पाणी टाकलं. आता तरी पण गाईज
आलो आणि पाणी टाकलं गाईज. ओके, तर आता चालू आपण गाईज घरी. आणि घरी जाऊन काही काम वगैरे नाही मला. इथे पण आहे एक छोटंसं झाड आहे, तर आपण याला पण पाणी टाकूत. हे बघा जे छोटं झाड आहे ते. गाईज मी जातोय आता घरी. तर गाईज तुम्ही मला कमेंट करत जा बरं, म्हणजे कमेंट केल्यानंतर मला समजेल की कोण कोण माझे व्हिडिओ बघतो नाही का. तर कमेंट करत जा. ओके, तर गाईज तुम्ही बघू शकता इथे पण एक विहीर आहे, ही थोडी मोठी आहे गाईज. तर गाईज मी जातोय आपल्या घरी आता. आणि गाईज आज पण पोपट झालेला आहे आपल्यासोबत, कारण पप्पानी आधीच पाणी दिलं आपल्या आंब्यासाठी. आणि गाईज मी उगाच आलो इथवर. आता गाईज आपल्याला जायचं पण आहे आपल्या दादांकडे, कारण ते आता आपल्या गाईसाठी गाई चारा आणतात. याच्यामुळे जातो मी आता त्यांच्याकडे सुपेगावला. ओके, तर लवकर ये म्हणले होते 5 वाजता, कारण ते 5 वाजता तिथून निघतात. कारण गाईज तिथे ते पाड्या जातात, म्हणजे काय चारा कापण्यासाठी जातात. कारण गाईज आम्ही मिडल क्लास फॅमिलीमधून येतो, कारण जास्त पैसे नसतात गाईज आमच्याकडे, याच्यामुळे. तर जातो आहे गाईज मी आता घरी. आणि गाईज इथे माकडं पण होते, तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवलं असेल मी. आणि गाईज तुम्ही बघू शकताय की त्या हळद पण काढलेली आहे आमच्या शेजाऱ्यांनी. आणि इथले गाईज पोते पण घेऊन गेले आहेत त्यांनी. मी जात होता घरी. ओके, नंतर तुम्हाला भेटतो गाईज. ओके, तर गाईज मी जात आहे आपल्या दादांच्या भारा आणण्यासाठी. ओके, तर चला गाईज. ओके, तर गाईज मी जात आहे भारा आणण्यासाठी दादाचा. ओके, आणि गाईज सोबत मी चॉकलेट पण खात आहे. ओके गाईज, तर गाईज आपले दादा आलेले आहेत, कालच्या जागीच आलेले आहेत गाईज. तुम्ही बघू शकता हो का गाईज. आता बघू तर हे मोठा भारा आणले काय की बहुत. आंबे लावायचे, आंबे खराब होते तर ह्याचे आंबे लावायचे का कायची कलमी. ती लवकर येतं. हा लवकर येतं. आपल्या घरचं कोणचं लगेच लागत नाही करायला. ते चला 3-4 वर्षामध्ये कलम असते तर लवकर उठत होते. ती लावायची एखादी बी आणि ती लावायची. लई लवकर येतो माहिती ना तुम्ही. आज लवकर लावायची ह्याचा कार्यक्रम आहे ते करायचा. तर गाईज मी शेतातून आलेलो आहे दादाने घेऊन गाईज. आणि बघू शकता किती पाऊस पडत आहे बघा गाईज. आणि गाईज माझ्या कॅमेराची क्वालिटी चांगली नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, आवाज बी जास्त येत नसेल गाईज. तर गाईज मी ते वैरण आहे आपल्यापाशी, तर गाईज मी वैरण टाकतो. ओके, तर गाईज मी वैरण घेतलेली आहे आणि गाईज आता मी वैरण टाकत आहे आपल्या गाईला. ओके गाईज, तर गाईज इथं मी बसलेलो आहे एकटा, बिकॉज सर्व गेलेत गाईज वरी, ते पण देवकार्यासाठी. तर एकटा बसलेलो आहे गाईज घरी. आणि फ्लॅश लावून मी गाईज फुटेज काढतोय माझा व्हिडिओ नाही का. तर आपल्या तिकडे गाय आहे गाईज, गाय आणि त्या कारवड. आणि गाईज खूप वारं सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता, तुम्हाला ना दिसेल पण खूप वारं सुटलेला आहे गाईज. आणि इथं मी एकटाच आहे गाईज. तर गाईज हे ब्लॉग मी एंड करतो, कारण गाईज आता मला काम पण करायचं. ओके, तर गाईज या ब्लॉगला मी एंड करतो. आणि गाईज खूप पाणी पडलेलं आहे आणि आता संपलं गाईज पाणी. तर गाईज या ब्लॉगला मी एंड करतो. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. तर गाईज मी जात आहे घरी भारा घेऊन.